नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या रितेश ट्युशन क्लासेस मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. तरी पण स्वाध्याय 1.1 संख्या ज्ञान यांचा क्वेश्चन क्रमांक 6 आपण बघणार आहोत. वर्ग 7वी मध्ये हा स्वाध्याय 1.1 संख्या ज्ञान हा एक चॅप्टर आहे. त्यांच्या 6वा गणित तुम्हाला बघणार आहो. तरी पण पहिल्या व्हिडिओ मध्ये तुमचे 5 जे क्वेश्चन होते ते अपलोड झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला किती गणित समजले किंवा क्वेश्चन समजले तर आमच्या या कमेंट मध्ये नक्की तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. तर मित्रांनो, आता आपण बघू 6वा गणित. दिलेला आहे तुम्हाला 3 क्रमांकावर विषम संख्या यांची बेरीज y आहे. तर त्यातील सर्वात मोठी विषम संख्या पुढील सम संख्या लिहा म्हणते. म्हणजे 3 क्रमांकावर विषम संख्या यांची बेरीज y आहे म्हणते. म्हणजे कोणती पण विषम संख्या असो त्यांची जी बेरीज आहे ते 3 क्रमांकावर हे y आहे. म्हणजे याचा अर्थ जे y आहे हे 3 क्रमांकावर आहे. म्हणजे y आणि y अपॉन 3 केलं तर हे 3 क्रमांकावर होतात. प्लस याला केलं 2 तर हे झाली तुमची विषम संख्या. आणि आपल्याला सांगितलेले आहे त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्याची पुढील संख्याच्या पुढील सम संख्या लिहा म्हणते. जर आपण y अपॉन 3 प्लस 2 प्लस 1 केलं तर ही कोणती संख्या होईल? तुमची समसंख्या होईल. याला आपण प्लस करू. y अपॉन 3 प्लस या दोघाला जोडलं तर किती होतात तुमचं? y अपॉन 3 प्लस 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, नेक्स्ट नंबरच्या गणित क्वेश्चन क्रमांक 7. पुढील पैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही म्हणते. इथे सहमूळ संख्याची जोडी नाही. सहमूळ संख्या म्हणजे आता कोणकोणत्या आहेत तर ज्याच्यामध्ये 1 ने भाग जाते, ज्याला फक्त 1 आणि स्वतःने भाग जाते ती म्हणजे सहमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणामध्ये ज्याचे एशियक 1 येते त्याला आपण सहमूळ संख्या असे म्हणतात. आता पहिला ऑप्शन मध्ये 32 आणि 24 दिलेला आहे. तर पहिल्या ऑप्शन मध्ये 1 ने भाग जाते, 2 ने भाग जाते, आणखी 4 ने भाग जाते, 8 ने भाग जाते. म्हणजे हे सहमूळ संख्या आहेत का? नाही. फक्त 1 आणि स्वतःने भाग गेलं पाहिजे. ज्याच्या एशियप 1 आहे, ज्याच्या एशियप 1 आहे ती म्हणजे सहमूळ संख्या. या दोघांच्या संख्येचा एशियप जो आहे तो 1 आहे. या दोघा संख्येचा एशियप जो आहे तो 1 आहे. आणि या पण दोघ संख्येचा एशियप जो आहे तो 1 आहे. कारण दोन जर समसंख्या असेल तर ती सहमूळ संख्या होऊ शकत नाही. कारण त्याला आपण 1 ने भाग जाते, 2 ने भाग जाते, 4 ने भाग जाते, 8 ने भाग जाते. आणि आपल्याला गेलं पाहिजे फक्त 1 ने भाग. त्याला आपण सहमूळ संख्या असे म्हणतात. समजलं असेल मित्रांनो. तर जो ऑप्शन आहे तो तुमचा पहिला आहे, कारण इथे नाही म्हणून दिलेलं आहे. ओके, बघा मित्रांनो, नेक्स्ट नंबरच्या गणित 8व्या नंबरच्या तुम्हाला दिलेला आहे. तरी पण 8व्या नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की पी ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील 39 ही समसंख्या कोणती? बघा, तर पी ही एक कोणती समसंख्या आहे आणि त्या पुढील 39 वी समसंख्या कोणती म्हणते. ठीक आहे मित्रांनो, हा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा, पी प्लस ब्रॅकेट 2 इंटू 39. ओके, नंतर काय आहे इथं पी प्लस 2 इंटू 39 केलं म्हणजे हे जे 39 आहेत ना
याला आपण एक्स मानू. ओके, एक्स मानला आपण 39 ला एक्स. नंतर इथे जे 2 आहे 2 इंटू इथे एक्स च्या जागी आपण 39 लिहिलं. ठीक आहे, आणि नंतर पी प्लस 39 इंटू 2 केलं तर याचा जो गुणाकार आहे तो 78 येते. आणि ऑप्शन क्रमांक इथे दुसरं दिसत आहे. नेक्स्ट गणित क्वेश्चन क्रमांक 9 यांच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे 3 क्रमवार विषम संख्या बेरीज, विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर त्यांपैकी मधली संख्या कोणती म्हणते. ठीक आहे, आणि 3 क्रमवार कोणती संख्या म्हणते इथे, विषम संख्या, ती पण कोणती पण असू शकते. आपण मानू त्याला एक्स, एक्स प्लस एक्स प्लस एक्स हे 3 क्रमवार आहेत. कोणती संख्या, विषम संख्या. यांची जी बेरीज आहे ते किती आहे, 153 आहे. 153 भागेला आपण इथे 3 केलं तर इथे येतात 51. ठीक आहे, तर ही जे 51 आहे ही तुमची जी विषम संख्या मधली जी संख्या आहे ते 51 आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं दुसरं बरोबर आहे. नेक्स्ट नंबरचा गणित तुम्हाला दिलेलं आहे 10व्या नंबरचा क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, 2 अंकी संयुक्त आणि विषम कडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचे आहे. व सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांच्या दोघांचे गुणाकार किती म्हणते. ओके, तुम्हाला सर्वात लहान 2 अंकी संयुक्त आणि विषम संख्या हे तुम्हाला बघायची आहे. तर आपण सांगू संयुक्त आणि विषम संख्या 9 आहे का, 9 हे संयुक्त आहे आणि विषमही आहे, पण आपल्याला पाहिजे 2 अंकी. किती अंकी, 2 अंकी. ठीक आहे, आता हे 10 हे संयुक्त आहे पण हे विषम आहे का, नाही. आपल्याला पाहिजे संयुक्तही आणि विषम पण संख्या. ठीक आहे, तर 15 ही तुमची संयुक्त पण आहे आणि विषम पण आहे. ठीक आहे, सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या यांच्या गुणाकार, म्हणजे सर्वात मोठी जी संख्या आहे सम संख्या तर कोणती आहे, ती म्हणजे 2 आहे. यांच्या दोघांचे काय म्हणते तुम्हाला, गुणाकार. म्हणजे याच्या दोघांचा गुणाकार जो आहे तो ऑप्शन क्रमांक 4 आहे. ठीक आहे, आता हे तुमचे 10 गणित झालेले आहेत. आणि जे चॅनल मध्ये नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा की ते तुमच्या पर्यंत मोबाईलद्वारे लवकरात लवकर अपलोड होतील. रितेश ट्युशन क्लासेस ही अशी क्लासेस आहे की ज्यांच्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप, नवोदय, NMMS पूर्ण सिलेबस पॅटर्न असे क्वेश्चन अपलोड केले जातात. लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या